नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER परीक्षेबद्दल डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा मित्रांनो, आज व्हॉट्सअपवरती एक नोटिफिकेशन खूप व्हायरल झालेलं आहे, ज्यामध्ये परीक्षेचा वेळापत्रक मेन्शन करण्यात आलेला होता. आणि त्या वेळापत्रकामध्ये काय म्हटलेलं होतं, जी परीक्षा आहे ती कोणत्या दरम्यान होणार आहे, 18 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 या दरम्यान 3 सत्रामध्ये घेण्यात येणार आहे. ओके, तर यामध्ये बऱ्याचशा नर्सिंग कॅन्डिडेट्सचं असं झालेलं आहे, कन्फ्युजन झालेली आहे की नर्सिंगची एक्झाम केव्हा आली आणि लगेच कशी काय एक्झाम होत आहे. ओके, तर बघा, हा जो नोटिफिकेशन आहे मित्रांनो, आजच्याच तारखेचा आहे 19/8/2025चा, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे, आयुक्त वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा 2025. ओके, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजे काय, जो DMER म्हणतो, त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गट क तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता स्पर्धा परीक्षा 2025 आयोजित करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा मित्रांनो, ही जी परीक्षा आहे, ओके, ही परीक्षा म्हणजे कोणती, ही 1 जून महिन्यामध्ये नोटिफिकेशन आलेला होता, ज्यामध्ये कोणते कोणते गट क संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल पोस्ट होत्या, परंतु ग्रुप सी कॅडरमधल्या ज्या पोस्ट होत्या त्यांच्यासाठीची ही परीक्षा आहे. आता ती परीक्षा म्हणजे कोणती, जी 6व्या महिन्यात जो नोटिफिकेशन आलेला होता तो सुद्धा बघून घेऊया. तर बघा, या ठिकाणी 18 जूनला एक नोटिफिकेशन आलेला होता, ज्यामध्ये स्पर्धा परीक्षा 2025, बघा या ठिकाणी विषय बघू शकता, गट क तांत्रिक व अतांत्रिक. ओके, क्लिअर आहे. तर बघा, यामध्ये जी परीक्षेचा जो नोटिफिकेशन आला होता, त्यांची जी फॉर्म भरण्याची जी डेट होती ती 19/6/2025 पासून होती. मग त्याच्यानंतर लास्ट डेट जी होती ती होती 9 जुलै. त्यानंतर परत याला 15 जुलैपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेलं होतं. ओके, आणि त्यानंतर मग आता काय झालेलं आहे मित्रांनो, ही या अप्लिकेशनसाठी म्हणजे इथे ज्या काही पोस्ट होत्या, या नोटिफिकेशनच्या अंदरमध्ये ज्या काही पोस्ट होत्या, त्या पोस्टसाठी ज्या कॅन्डिडेट्सनी अप्लाय केलेलं आहे, तर त्या कॅन्डिडेट्सची एक्झाम आता होणार आहे. आणि केव्हा प्रस्तावित आहे ते सुद्धा आत्ताच आपण जस्ट त्या नोटिफिकेशनमध्ये बघितलेलं होतं. मग कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत मित्रांनो, तर बघा, यामध्ये गट क मध्ये तांत्रिक अतांत्रिक संवर्ग, यामध्ये ग्रंथपाल, आहारतज्ञ म्हणजे जे डायटिशियन असतात, हे ग्रंथपाल म्हणजे काय, ते ज्यांचं लायब्ररी असिस्टंट वगैरे जे काही पोस्ट असते ती असते मित्रांनो. त्यानंतर समाजसेवा अधीक्षक म्हणजे जे BSW MSW वगैरे झालेला असतो. ओके, सोशल वर्क, त्याच्यानंतर भौतिकोपचार म्हणजे जे फिजिओथेरपीचा जो कोर्स केलेला असतो ते, त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे जे लॅबोरेटरी असिस्टंट, ECG टेक्निशियन, त्याच्यानंतर एक्सरे टेक्निशियन, सहाय्यक ग्रंथपाल. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो औषध निर्माता म्हणजे जे फार्मासिस्ट असतात. ओके, डेंटल टेक्निशियन जे असतात ते, त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक, लॅबोरेटरी असिस्टंटची जी पोस्ट असते मित्रांनो, त्यानंतर सहाय्यक म्हणजे काय, एक्सरे असिस्टंट, ग्रंथालय सहाय्यक, त्यानंतर प्रलेखाकार जे असतात. ओके, यांच्या ह्या जेवढ्या काही ह्या पोस्ट होत्या मित्रांनो. ओके, त्यानंतर वाहन चालक, तर अशा एकूण यांच्या 1058 पोस्ट होत्या. आणि पुढे जर बघितलं मित्रांनो, या ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखक म्हणजे जे हायर ग्रेड स्टेनोग्राफर आणि लोअर ग्रेड स्टेनोग्राफरच्या अशा एकंदरीत 1107 वॅकन्सीज होत्या. ओके, आणि ही एक्झाम केव्हा आलेली होती मित्रांनो, 19/6/2025ला आलेली होती. आणि या पोस्टसाठी, ओके, यापैकी कोणत्याही एक पोस्टसाठी जरी तुम्ही अप्लाय केलेला असणार तर परीक्षेचा वेळापत्रक आलेला आहे. ओके, तर त्यांची परीक्षा केव्हा होणार आहे, 18 सप्टेंबर 2025 ते 29 सप्टेंबर 2025 या दरम्यान मध्ये 3 सत्रामध्ये, म्हणजे प्रत्येक दिवशी 3 शिफ्टमध्ये काय होणार, परीक्षा होणार. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे मित्रांनो, परीक्षार्थींना परीक्षेचा दिनांक, ठिकाण व वेळ याबाबतची सविस्तर माहिती प्रवेशपत्रावरती उपलब्ध करून देण्यात येणार. सदरचे प्रवेशपत्र परीक्षार्थीच्या लॉग इन ID वर लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार. तर बघा मित्रांनो, ज्या तारखेला तुमची परीक्षा असेल त्याच्या जवळजवळ 10 ते 12 दिवसापूर्वी तुमचे हॉल तिकीट्स किंवा जे ॲडमिट कार्ड म्हणतो ते तुमच्या लॉग इन ID वरती अवेलेबल करून देण्यात येणार आहे. तसेच परीक्षार्थींना SMS व ईमेलद्वारे सुद्धा कळवण्यात येणार आहे. ओके, तर जेव्हा तुमचे हॉल तिकीट जनरेट होणार मित्रांनो, ओके, किंवा वेबसाईटवरती अपलोड होणार, तर त्यावेळी तुम्हाला SMS किंवा मग ईमेल सुद्धा येणार आहे. आणि त्यामध्ये तुम्ही समजून घेऊ शकता की तुमची परीक्षा जी आहे ती कोणत्या दिवशी होणार आहे. ओके, तर यामध्ये बऱ्याचशा जे नर्सिंगचे जे कॅन्डिडेट्स होते त्यांना एक थोडा कन्फ्युजन झालेला होता की बाबा ही नेमकी कोणती परीक्षा आहे DMER ची. तर ही नर्सिंग कॅडरची नाही मित्रांनो. बघा, ज्यावेळेस नर्सिंग
कॅडरची एक्झाम जेव्हा येणार तर त्यामध्ये सरळ सरळ नर्सिंग संवर्ग असा शब्द लिहिण्यात येणार आहे. ओके, परंतु यामध्ये कुठे तुम्हाला नर्सिंग संवर्ग दिसतोय का? बघा या ठिकाणी जर बघितलं तर तांत्रिक व अतांत्रिक संवर्ग असं लिहिण्यात आलेलं आहे. परंतु नर्सिंग संवर्ग वेगळा झाला मित्रांनो, डॉक्टर लोकांचा जो संवर्ग असतो तो वेगळा असतो आणि त्याच्यानंतर तांत्रिक अतांत्रिकचा संवर्ग वेगळा असतो. ओके, तर बघा आता मग महत्त्वाचा प्रश्न असा आहे की DMERची परीक्षा केव्हा येणार? केव्हा येणार म्हणजे कोणती परीक्षा केव्हा येणार? ते नर्सिंग पदासाठी म्हणजे जे आपण नर्सिंग ऑफिसर म्हणतो तर त्या पदासाठीची परीक्षा केव्हा येणार? तर बघा मित्रांनो, या संदर्भात मी यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला होता आणि ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या होत्या की कोणत्या दरम्यान तुमचा नोटिफिकेशन येऊ शकतो. ओके, त्यामध्ये मी सांगताना काय म्हटलं होतं, जवळपास ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान तुमचा नोटिफिकेशन येणार असं म्हटलेलं होतं. परंतु बघा मित्रांनो, आता ह्या 2 दिवसापूर्वी जर का बघितलं आपण, बघा या ठिकाणी ही जी DMERची वेबसाईट आहे तर DMERच्या वेबसाईटमध्ये हा जो 19 ऑगस्टचा जो आजचा जो नोटिफिकेशन आहे, या ठिकाणी तुम्ही कर्सर बघू शकता, रेड कलरचा ज्या ठिकाणी मार्क दिसतोय तर तोच हा जो आता नोटिफिकेशन डाउनलोड केलेला तोच नोटिफिकेशन आहे. तर त्या आधीचा जो 11 ऑगस्टचा जो नोटिफिकेशन आहे मित्रांनो, ज्यामध्ये काय म्हटलेलं होतं, व्यपगत बाबत नोटीस. ओके, व्यपगत म्हणजे काय होतं मित्रांनो, लॅब्स. ओके, म्हणजे कोणता आता काय लॅब्स होणार होता, जी आपली एक्झाम आलेली होती. कोणती एक्झाम आलेली होती? मध्ये 2022 मध्ये जी एक्झाम आलेली होती तर त्याची जी पूर्णपणे जी प्रोसिजर आहे ती कंप्लीट झालेली आहे. जेवढ्या काही पोस्ट त्यांना फिलअप करायच्या होत्या त्या सगळ्या पोस्ट फिलअप केलेल्या. ओके, आणि जर काही पोस्ट फिलअप केलेल्या नसणार किंवा मग काही पोस्टचा जर काही परमिशन जर भेटलेली नसेल किंवा कन्वर्ट करण्याची जर परमिशन भेटलेली नसेल तर त्या केसमध्ये ज्या रिमेनिंग पोस्ट असणार तर त्या समोरच्या याच्यात येणार. परंतु माझ्या नॉलेजनुसार तर सगळ्या पोस्ट भरण्यात आलेल्या आहेत. तर ती जी एंटायर प्रोसेस होती मित्रांनो ती आता लॅप्स झालेली आहे. आता त्या प्रोसेसचा काहीही या ठिकाणी रोल राहणार नाही. म्हणजेच काय, आता ती जी प्रोसेस आहे ती लॅप्स झाली इन द सेन्स काय होणार मित्रांनो, नवीन जी भरती होणार आहे, ओके, नवीन जी भरती असेल, नवीन पदभरती असेल त्यासाठी नवीन मान्यता भेटणार. ओके, तर ती मान्यता आणि बिंदू नामावलीचा जर का आपण पूर्ण ड्युरेशनचा जर विचार केला मित्रांनो तर सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या मध्ये तुमचा नोटिफिकेशन येऊ शकतो. कशाचा? DMER मध्ये नर्सिंग ऑफिसर पदाचा. ओके, तर त्या अनुषंगाने तुम्हाला मित्रांनो तुमची तयारी करायची आहे. ओके, तयारी करण्यासाठी काहीही अडचण येत असेल मित्रांनो तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. मी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर करण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तसेच माझा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार. ओके, तर त्या लिंकवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन बऱ्याचशा अपडेट्स तिथे मिळवू शकता. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी अपकमिंग एक्झाम होणार आहे म्हणजे जो टाइम टेबल आहे एक्झामचा, म्हणजे कोणत्या पदासाठी, जे गट क मधील तांत्रिक व अतांत्रिक म्हणजे ज्यामध्ये बरेचशा 19 टाईपचे जे संवर्ग होते मित्रांनो, तर त्या अशा 19 संवर्गाची जी परीक्षा होणार आहे तर त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या अंतर्मध्ये डिस्कस केलेला आहोत. ओके, तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर मित्रांनो तुमच्या काही क्वेरीज असणार त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तसेच मित्रांनो नर्सिंग गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट माहितीसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.